हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी शेजवान नूडल्स कसे बनवायचे। तर यासाठी लागणारे साहित्य, सर्वात पहिले आपल्याला नूडल्स घ्यायचे आहेत। पाणी गरम करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल आणि 1 टीस्पून मीठ घालायचे। पाणी चांगलं उकळून द्यायचे। पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये नूडल्स घालायचे। आपल्याला नूडल्स जास्त शिजवायचे नाहीयेत, 80% आपल्याला नूडल्स शिजून घ्यायचे। नंतर चेक करायचे नूडल्स शिजलेत की नाही ते। नंतर एक गाळणी घेऊन आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचंय। नूडल्स थोडे पसरवायचे आणि त्यामध्ये गार पाणी घालायचंय। थोडं तेल घेऊन आपल्याला नूडल्स सुट्टे करून घ्यायचे। भाज्या आपल्याला उभ्या चिरून घ्यायच्या आहेत। मी इथे शिमला मिरची, गाजर, कोबी, कांद्याची पात आणि कांद्याच्या पातीचा कांदा घेतलाय। तुम्हाला ज्या भाज्या हव्यात त्या तुम्ही घेऊ शकता आणि जेवढी क्वांटिटी हवी आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही नूडल्स मध्ये घालू शकता। अद्रक, लसूण, मिरची क्रश करून घेतलीये आणि काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ। नंतर एक कढई घेऊन त्यामध्ये तेल घालायचंय। तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय आणि त्यामध्ये लसूण घालायचंय, अद्रक आणि मिरचीची पेस्ट घालायची। चांगलं मिक्स करून घ्यायचंय। नंतर यामध्ये एक एक करून आपल्याला भाज्या घालायच्या। सर्वात पहिले गाजर घालायचंय, कारण गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो। नंतर एक एक करून सर्व भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या। नंतर भाज्या मिक्स करून झाल्यानंतर काळी मिरी पावडर आणि मीठ आपल्याला घालायचंय आणि तेही मिक्स करायचंय। नंतर मी इथे सोया सॉस घातलाय 1 टेबलस्पून, हाफ टेबलस्पून रेड चिली सॉस, नंतर शेजवान चटणी आणि थोडंसं विनेगर घातलंय। आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये नूडल्स घालायचे। नूडल्स एकसाथ घालू नका, थोडे सुट्टे सुट्टे करूनच घालायचे। तर अशा प्रकारे आपले नूडल्स तयार आहेत। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू।